नाशिकमध्ये जाऊयात। आदित्य ठाकरे नाशिकमध्ये पोहोचलेत। नाशिकमधल्या रस्त्यांची सध्या ते पाहणी करतात। अरे मागे आले तर येईल ना यार, सर का मागे या, अरे मागे चला ना यार। एक मिनिट। शाळकरी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ करत इथल्या रस्त्यांच्या दुरावस्थेची व्यथा प्रशासनासमोर मांडलेली होती। त्यांची भेट घेऊन आदित्य ठाकरे सध्या या खड्डेग्रस्त रस्त्यांची पाहणी करतायत। तर रायगड जिल्ह्यातल्या कोंदिवडेमधल्या मुलींशी देखील आदित्य ठाकरेंनी संवाद साधला होता आणि आता ते नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत। नाशिकमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी अशाच रीतीने आपली व्यथा मांडलेली होती। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देतील। मुकुल, नाशिकमध्ये विद्यार्थ्यांनी जी व्यथा मांडली होती त्याची दखल तर घेतली जातेच आहे, पण आता अनेक नेत्यांचं लक्ष देखील या समस्येकडे वळताना आपण पाहतोय। अगदी बरोबर आहे। विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या आपल्या पद्धतीने मांडलेल्या होत्या आणि त्याची प्रशासनाला त्याचबरोबर राजकीय नेत्यांना देखील दखल घ्यावी लागली। ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बनवला त्यानंतर काल रात्री काही प्रमाणामध्ये खड्डे बुजवण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं। मात्र पाऊस देखील आता जोरात आहे आणि याच मुसळधार पावसामध्ये नेते आदित्य ठाकरे हे या संपूर्ण रस्त्याची पाहणी करतायत। आपण बघतोय ज्या ठिकाणी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला होता त्याच ठिकाणी आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत। याआधी शाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद देखील साधलेला होता। त्यामुळे इथून नाशिकच्या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। आता हा इथल्या रस्त्याची दुरवस्था बघितल्यानंतर ते नाशिक शहरातील रस्त्यांची पाहणी देखील करणार आहे। त्यानंतर नगरसेवकांची बैठक देखील घेतील आणि आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। परंतु आपण बघतोय की ठाकरे एका अर्थाने 8 दिवसापूर्वी राज ठाकरे नाशिकमध्ये आलेले होते आणि त्यानंतर आता आदित्य ठाकरे देखील नाशिकच्या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। आदित्य ठाकरेंचा आजचा संपूर्ण नाशिक दौरा कसा असेल, या खड्ड्यांसंदर्भात ते संबंधित अधिकाऱ्यांशी वगैरे चर्चा करणार आहेत का? अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचं अद्याप नियोजन नाहीये, कारण त्यांच्या पक्षाच्या स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे की ते महापालिकेमध्ये येथील गटनेत्यांच्या कार्यालयामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे जे 15 नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांशी ते चर्चा करतील आणि त्यानंतर आपली भूमिका मांडणार आहे। परंतु अद्यापपर्यंत त्यांच्या दौऱ्यामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याची भेट घ्यायचं याबाबतचं नियोजन करण्यात आलेलं नाहीये। आता ज्या ठिकाणची खड्ड्याची पाहणी केलेली होती त्यानंतर पुढच्या बाजूला एक छोटीशी वस्ती आहे, त्या वस्तीच्या दिशेने आदित्य ठाकरे जात आहेत। त्यामुळे आता काही स्थानिक नागरिकांशी चर्चा करतात का हे बघणंही महत्त्वाचं आहे, कारण हा रस्ता यंदाच्या पावसाळ्यामध्ये जरी इथला प्रश्न समोर आलेला असला तरी गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या नागरिकांना पावसाळ्यामध्ये अशा स्वरूपाच्या समस्यांना सामोरं जावं लागतं। त्यामुळे आता आदित्य ठाकरेंचा दौरा इथल्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। मुकुल, आपण पाहतोय नाशिक गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं चर्चेत आहे। ते इथे असलेल्या खड्ड्यांमुळे, कुंभमेळ्याच्या अपुऱ्या कामांमुळे आपणही अनेकदा या संदर्भातल्या बातम्या दाखवलेल्या आहेत। काही परिस्थितीत बदल होतोय का? लक्ष दिलं जातंय का या सगळ्या समस्यांकडे? निश्चितच ज्या पद्धतीने आपण मोहीम सुरू केलेली होती, नाशिकच्या नागरिकांच्या समस्या दाखवलेल्या होत्या, 5 बळी गेले, असंख्य नागरिक जखमी झालेले होते। त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं। प्रशासनाने एका बाजूला कामाला सुरुवात केलेली होती तर दुसऱ्या बाजूला मागील आठवड्यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहरातील प्रमुख अधिकाऱ्यांना मुंबईमध्ये बोलवलेलं होतं। अधिकाऱ्यांना तंबी देखील देण्यात आलेली होती आणि त्यानंतर युद्ध पातळीवर काम सुरू झालेलं आहे। नाशिक शहरातले बहुतांश रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्याच्या कामाला आता गती देखील मिळालेली आहे। महापालिका आयुक्तांनी आजच आपल्याला सांगितलं की जवळपास 5,500च्या आसपास खड्डे आतापर्यंत बुजवण्यात आलेले आहेत आणि पुढील 2 ते 3 दिवसामध्ये 15,000पर्यंत खड्डे बुजवले जातील अशा स्वरूपाचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। खरं तर गेल्या 2 ते 3 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतलेली होती। आज पुन्हा एकदा काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत। त्यामुळे जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा खड्डे बुजवण्याच्या कामामध्ये काही प्रमाणामध्ये अडथळा येतोय, तरी कोल्ड मिक्स म्हणा किंवा इतर जे मटेरियल आहे जे पाण्यामध्ये टिकू शकतं असं मटेरियल टाकून नाशिक शहरातले खड्डे बुजवण्याचं काम सुरू आहे। परंतु आता नाशिक शहरातील खड्ड्यांबरोबरच ग्रामीण भागातील खड्ड्यांचा प्रश्न देखील ऐरणीवर आलेला आहे। तो आणि काही विद्यार्थ्यांनी एक व्हिडिओ केला आणि त्याची दखल आता प्रशासनाला घ्यावी लागत आहे। मुकुल, आपण पाहिलं असेल की याआधी राज ठाकरेंनी देखील नाशिकचा दौरा केला, तिथल्या खड्ड्यांची समस्या त्यांनी देखील जाणून घेतली। आता आदित्य ठाकरे देखील या रस्त्यांची पाहणी करतायत।
अगदी बरोबर आहे. नाशिक हा सुरुवातीला शिवसेनेचा गड होता. त्यानंतर मनसेने देखील नाशिक महापालिकेवर 5 वर्ष आपली सत्ता गाजवलेली होती. त्यामुळे नाशिककरांचं आणि राज ठाकरे यांचं सुरुवातीपासूनच एक नातं राहिलेलं आहे आणि त्यामुळेच राज ठाकरे मागील आठवड्यामध्ये नाशिकमध्ये आलेले होते. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक देखील घेतलेली होती. शहर आणि ग्रामीण या दोन्ही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी नाशिकच्या खड्ड्यांच्या संदर्भात आपली भूमिका मांडलेली होती. त्याचबरोबर मागील कुंभमेळा काळामध्ये मनसेची नाशिकमध्ये सत्ता होती. कुंभमेळा कधी आला, रस्त्याची कामं कधी झाली हे नाशिककरांना कळलं देखील नव्हतं. हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ज्या अर्थे आमच्या काळामध्ये नागरिकांना कुठलाही त्रास झाला नाही हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केलेला होता आणि आता नाशिककरांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे राज ठाकरे नाशिकमध्ये आले होते, त्यांनी टीका केलेली होती आणि काही दिवसातच त्यांचे पुतणे आदित्य ठाकरे हे नाशिकमध्ये आलेले आहेत. आता इथून त्र्यंबकेश्वर मधून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे आणि निश्चितच 17 तारखेला नाशिकमध्ये खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर मोर्चा देखील काढला जाणार आहे. त्यामुळे एकूणच मनसे असो किंवा ठाकरेंची शिवसेना नाशिकच्या रस्त्यांच्या खड्ड्यांच्या प्रश्नावर आक्रमक होताना बघायला मिळत आहे. मुकुल, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एवढीच आमची इच्छा आहे. माझं नाव स्मिता शेख. आमचं गाव पेगलवाडी आहे. छोटंसं गाव आहे आमचं. खड्ड्यात रस्त्यात